Welcome to free online classes of physics with Lambor sir. So in the previous lecture, we studied basic definitions in simple harmonic motion. And in that definition, path length of SHM, period of SHM, and frequency of SHM. This definition as well as their formulas which are derived in that definition that are important for the next reference as well as to solve the numericals. म्हणजे पिरियडचं जे एक्सप्रेशन काढलं तुम्ही टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के. फ्रिक्वेन्सी विच इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड त्याचा देखील फॉर्म्युला एन इक्वल टू 1 अपॉन टी. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टन्स फॉर द सॉल्विंग न्यूमरिकल्स. So you have to remember that formula. So in this lecture we will learn reference circle method. So what is that reference circle method? First of all, we will clear the use of this reference circle method. So we have studied in the first chapter rotational dynamics UCM, and in this chapter we are studying linear SHM. मग UCM आणि linear SHM या दोघांच्या मध्ये नेमकं जे रिलेशन आहे ते रिलेशन स्टडी करण्यासाठी वी आर स्टडीइंग द रेफरन्स सर्कल मेथड. म्हणजे या रेफरन्स सर्कल मेथडच्या साहाय्यानं UCM मध्ये आणि लिनियर SHM मध्ये असणारं रिलेशन आपण स्टडी करणार आहोत. आपल्याला माहिती आहे दोन्हीही मोशन्स ह्या पिरियॉडिक मोशन्स आहेत. त्यापैकी UCM ही रिव्होल्युशनरी किंवा सर्क्युलर पिरियॉडिक मोशन आहे आणि लिनियर SHM ही ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे. पण या दोन मोशन मध्ये असणारं रिलेशन आपल्याला माहित नाही. and that relation can be developed, can be studied with the reference circle method. आता या reference circle method मध्ये one rod is considered and that rod is rotating in vertical circle in the XY plane. So first of all we will see the diagram in which rod rotating along vertical circle in the XY plane. Let us see this diagram. या diagram मध्ये this one is the rod and त्याचा one end आहे this end. It is pivoted at the origin of the XY plane and remaining rod is rotating in this vertical circle. या vertical circle मध्ये तो rod rotate होतो आणि या ठिकाणी या रॉडच्या दोन पोझिशन्स दाखवलेल्या आहेत. दिस इज द वन पोझिशन, दिस इज द अनदर पोझिशन. आणि त्यांची पोझिशन आपल्याला कळावी, माहिती व्हावी म्हणून त्याची अँग्युलर पोझिशन ऑफ दॅट रॉड इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ दिस अँगल. म्हणजे या ठिकाणची त्या रॉडची पोझिशन ह्या अँगलच्या मदतीनं व्यक्त केलेली आहे आणि तो अँगल इज मेजर्ड फ्रॉम एक्स ॲक्सिस, फ्रॉम दिस लाईन. ह्या रेफरन्स लाईन पासून तो अँगल मोजायचा. म्हणजे रॉडच्या अँग्युलर पोझिशन्स आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अँगल थीटा. या ठिकाणची जी रॉडची पोझिशन आहे दिस इज ऑल्सो मेजर्ड इन टर्म्स ऑफ अँगल थीटा, पण हा अँगल लार्ज असणार कारण दिस अँगल इज मेजर्ड फ्रॉम दिस एक्स. सो नाउ दिस एरोज, आता हे जे एरोज आहेत ते एक्स ॲक्सिसला पॅरलल आहेत ना, फ्रॉम आयदर साइड ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे पॉझिटिव्ह साइडला पण हे एरो आहेत आणि निगेटिव्ह साइड ऑफ एक्स ॲक्सिसला पण एरो आहेत पॅरलल टू एक्स ॲक्सिस. दिस एरोज आर नथिंग बट लाईट कमिंग फ्रॉम द लिनियर सोर्स. लिनियर सोर्स म्हणजे जसे आपल्या घरी ट्यूबलाईट असते, ट्यूबलाईट इज लिनियर सोर्स ऑफ लाईट. तसं एक्स ॲक्सिसच्या आयदर साइडला आपण लिनियर सोर्स ठेवलेले आहेत आणि त्या लिनियर सोर्स पासून येणारी लाईट त्या रोटेटिंग रॉडवर इन्सिडेंट केलेली आहे. सो if this rod, ha rotating rod, is illuminated parallel to x-axis from either side by linear source, then what will happen? Then shadow of that rod or projection of that rod will be produced on y-axis. आणि आपण समजू शकतो जर x-axis ला पॅरलल लाईट त्या रॉडवर आपण इन्सिडेंट केली तर त्या रोटेटिंग रॉडची जी काय शॅडो आहे किंवा प्रोजेक्शन आहे दॅट विल बी प्रोड्युस्ड ऑन द वाय ॲक्सिस. आपण त्या रोटेटिंग रॉडच्या शॅडो जी आहे त्या शॅडोच्या टिपचा विचार करूया. द टिप ऑफ दॅट शॅडो ऑफ धिस रॉड म्हणजे हा जो रॉड आहे त्याची शॅडो इथे दिसते पहा.
when it is at position, when rod is at this position, its shadow or projection is of this height. या हाईटची त्याची शॅडो तुम्हाला मिळेल इथं. आणि रॉडची पोझिशन ज्या वेळेला इथं असेल त्यावेळेला त्या रॉडची जी शॅडो आहे किंवा प्रोजेक्शन आहे त्याची हाईट ही इथं दाखवली. त्यामुळं शॅडो और प्रोजेक्शन ऑफ दॅट रॉड when it is at this position, and this is shadow or projection of that rod when rod is at this position, and this shadow will be produced along the y-axis. कारण त्या रॉडला तुम्ही इल्युमिनेट केलाय बाय लाईट विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता आपण काय विचार करायचा, ही जी शॅडो आहे या रॉडची, त्या शॅडोची टिपची मोशन कशी असेल. हा रॉड वर्टिकल सर्कल मध्ये रोटेट होतोय. इट इज रिव्हॉल्विंग इन वर्टिकल सर्कल. ओके, बट द टिप ऑफ दिस शॅडो ऑफ दॅट रॉड can be seen to be moving किंवा can be seen to be oscillating along y-axis. ही टीप आहे पहा इथं त्या प्रोजेक्शन ऑफ रॉडची, किंवा इथं पण टीप आहे पहा. दिस इज द टीप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड, and this tip can be seen to be oscillating along y-axis about this origin. हा जो ओरिजिन आहे एक्स वाय प्लेनचा, ह्या ओरिजिनच्या भोवती tip of the shadow is seen to be oscillating along y-axis. आणि हे तुम्हाला पण समजेल, जर हा रॉड वर्टिकल सर्कल मध्ये फिरत राहिला तर ती रॉडची शॅडो वाय ऍक्सिस वर फॉर्म होईल, आणि त्या शॅडोचं टिप इज सीन टू बी ऑसिलेटिंग अलॉंग द y-axis about this origin that we have written here. The tip of this shadow कशा कुणाची फॉर्म होणार, रॉडची फॉर्म होणार. कुठं, y-axis वर. Can be seen to be oscillating about the origin but along y-axis. आता समजा हा जो रॉड आहे, this rod is rotating with uniform angular velocity in this vertical plane. जर हा रॉड युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटीनं वर्टिकल सर्कल मध्ये जर फिरत असेल तर त्या रॉडचं टिप जे आहे, द टिप ऑफ दिस रॉड, not projection, tip of this rod is performing UCM along circumference of circle that we have written here. See here, if the rod is rotating uniformly, म्हणजे हा रॉड युनिफॉर्मली रोटेट होत असेल तर टिप ऑफ दॅट रॉड इज परफॉर्मिंग UCM along circumference of circle. म्हणजे ह्या रॉडचं जे टिप आहे that will perform uniform circular motion along circumference of the circle. But प्रोजेक्शनचं टिप जे आहे, त्या रॉडची जी प्रोजेक्शन आहे वाय ऍक्सिस वर, त्या प्रोजेक्शनचं टिप जे आहे can be seen to be oscillating along y-axis about the origin. So let us see how that tip of that rod and tip of the projection is moving. Tip of that rod is performing UCM along circumference of circle, and tip of the projection is oscillating along y-axis about this origin. मग ह्या दोन्हीही टिपची मोशन आपण एका व्हिडिओ मधून समजावून घेऊया. सी हियर. आता पहिला व्हिडिओ जो असेल तो UCM विषयी तुम्हाला समजावून सांगेल. मग कोणाच्या टिपची मोशन UCM आहे, रॉडच्या टिपची मोशन UCM आहे. यू कॅन सी हियर थ्रू दिस डायग्राम. सी हियर, तो टिप जो आहे तो आपण रेड कलरच्या स्पॉटने दाखवलाय. सी हियर, द टिप ऑफ दॅट रॉड इज परफॉर्मिंग UCM अलॉंग सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल, आणि ही त्या रॉडची लेंथ आहे, म्हणजे सर्कलच्या रेडियस एवढी रॉडची लेंथ आहे. रॉड इज रोटेटिंग इन व्हर्टिकल सर्कल in the XY plane. At the same time, the tip of that rod is performing UCM along circumference of circle. जर तो रॉड युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होत असेल तरच त्या रॉडची ही जी टिप आहे, आपण रेड स्पॉटनं दाखवले पहा, that tip will perform UCM along circumference of circle. तर या पद्धतीनं रॉडच्या टिपची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हिडिओ मधून तुम्ही समजावून घेऊ शकता. मग हा ग्राफ काय समजावून सांगतो आपल्याला. दिस ग्राफ गिव्स यू
different angular positions of the rod or tip of that rod. हे पहा, रॉडची मोशन इथून स्टार्ट होते, मग इथं त्याची अँग्युलर पोझिशन 0 डिग्री असणार आहे विथ एक्स ऍक्सिस. आता तो रॉड मोशन स्टार्ट करेल, या ठिकाणी गेल्यानंतर त्याची अँगल जो आहे किंवा अँग्युलर पोझिशन आहे एक्स ऍक्सिस बरोबर केलेला तो 90 डिग्री असेल. त्यावेळी ग्राफ इथं तुम्हाला मिळेल, तो पॉईंट इथं मिळेल 90 डिग्री. इथं तो रॉड गेल्यानंतर त्या टिपची अँग्युलर पोझिशन 180 डिग्री अँगल करेल एक्स ऍक्सिस बरोबर. मग त्यावेळी त्याची पोझिशन तुम्हाला इथं दिसेल, इथं दिसेल, सी हियर. त्यानंतर if this rod reaches at this position, then it will make angle 273 with this reference x axis. त्यावेळेला त्या रॉडची पोझिशन किंवा त्या टिपची पोझिशन इथं असेल. And when that rod will come to its original position, this one, that time it will trace the angle 360 degree किंवा 2 pi. See here, इथं, in this position. And at that time, the rod has completed one rotation. But tip of that rod has completed one revolution. आणि एक रिव्होल्यूशन ज्यावेळेला पूर्ण करतो त्यावेळेला टिप ऑफ द रॉड कवर्स अँगल इक्वल टू 360 डिग्री और 2 पाय रेडियन. आणि तेच तुम्हाला इथं ह्या ग्राफ मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अँग्युलर पोझिशन ऑफ टिप ऑफ द रॉड. मग टिप ऑफ द रॉडची एक रिव्होल्यूशन ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला एक वेव्ह फॉर्म मिळेल ज्यामध्ये 4 मुवमेंट्स आहेत. पहा, मीन स्टार्टिंग पोझिशन टू 90 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल टू 180, 180 डिग्री टू 270 and 270 to 360. So this graphically we are showing the angular positions of the tip of the rod. अशा पद्धतीनं UCM कोण परफॉर्म करणार? टिप ऑफ द रॉड. आणि ऑसिलेटरी मोशन कोण परफॉर्म करणार? टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड. ते आपण सेकंड व्हिडिओ मध्ये समजावून घेऊया. सी हियर, इन द सेकंड व्हिडिओ we will simultaneously observe UCM of tip of the rod and oscillatory motion of the tip of the projection of rod. You can go through this video. Clear? ऑब्झर्व करा व्हिडिओ मध्ये, तुम्हाला यामध्ये नेमकं काय चालू आहे ते कळू द्या. सो ऍट दिस ओरिजिन वन एंड ऑफ दॅट रॉड इज पिवोटेड. या ठिकाणी रॉड जो आहे तो ब्लॅक कलरनं दाखवलाय. ही ब्लॅक जी लाईन आहे इट इज फॉर द रॉड अँड ब्लॅक स्पॉट दिसतो इज द टिप ऑफ द रॉड. देन रॉड इज रोटेटिंग युनिफॉर्मली. That's why tip of that rod is performing UCM along circumference of circle. हा ब्लॅक स्पॉट दिसतो ना तुम्हाला, ब्लॅक स्पॉट, तो ब्लॅक स्पॉट म्हणजे रॉडचा टिप आहे. इट इज परफॉर्मिंग UCM along circumference of circle, जे इथं रेड स्पॉट करतोय पहा या डायग्राम मध्ये. आणि इथं जो रेड आता स्पॉट दिसतोय तुम्हाला, सी हियर इन दिस डायग्राम, ब्लॅक स्पॉट इज द टिप ऑफ द रॉड and red spot is the tip of the projection of rod. तुम्ही बघू शकता रॉडची जसजशी पोझिशन चेंज होत जाईल तशी त्याच्या प्रोजेक्शनची हाईट पण चेंज होते. त्यामुळं इथं ब्लॅक स्पॉट आणि रेड स्पॉट कशासाठी आहेत कळलं का? पहा, ब्लॅक स्पॉट इज द टिप ऑफ द रॉड अँड रेड स्पॉट इज द टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड. मग तुम्ही बघू शकता ह्या डायग्राम मध्ये टिप ऑफ द रॉड इज परफॉर्मिंग UCM अँड टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड म्हणजे रेड स्पॉट इज ऑसिलेटिंग अलॉंग Y ऍक्सिस अबाउट द ओरिजिन. इजंट इट? मग इथं ही जी वेव्हफॉर्म आहे या वेव्हफॉर्म मध्ये तुम्हाला रेड स्पॉट दिसतोय. याचा अर्थ तो रेड स्पॉट Y ऍक्सिस वर ऑसिलेट होत असताना अबाउट द ओरिजिन त्याच्या डिफरंट पोझिशन्सला त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होत आहे ते दाखवलं. आता जर तुम्ही ह्या स्ट्रेट पाथला SHM चा पाथ म्हटलात, ऑसिलेटरी मोशनचा पाथ म्हटलात, तर इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन येईल, इथं निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन येईल आणि ओरिजिन हा मेन पोझिशन असेल. आणि या मेन पोझिशन भोवती टिप ऑफ द प्रोजेक्शन इज ऑसिलेटिंग. इजंट इट? आता समजा त्यानं मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट केली
आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जर तो पहिल्यांदा गेला तर मीन पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला 90 डिग्री अँगल तो कव्हर करतो, जो तुम्हाला इथं ग्राफमध्ये दिसेल पहा. फ्रॉम मीन पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन 90 डिग्री म्हणजे π/2 अँगल. पुन्हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो मीन पोझिशनला आला की पुन्हा 90 डिग्री अँगल कव्हर केली, म्हणजे टोटल किती होईल 180 डिग्री. सी म्हणजे टिप ऑफ द प्रोजेक्शन मीन पोझिशनला जाऊन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाऊन पुन्हा मीन पोझिशनला येईल, त्यावेळेला अँगल 180 डिग्री तो ट्रेस करेल, म्हणजे इथं येईल आणि त्यावेळेला ही वेव्ह फॉर्म तुम्हाला मिळेल. आफ्टर दॅट मीन पोझिशन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन इकडे जाईल, त्यावेळेला पुन्हा 90 डिग्री अँगल कव्हर करेल, म्हणजे टोटल अँगल किती होणार आहे 270 म्हणजे 3π/2. आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू पुन्हा मीन पोझिशनला ज्यावेळेला येईल त्यावेळेला पुन्हा 90 डिग्री अँगल त्यामध्ये ऍड केला तर 360 होईल. अँड दॅट टाइम वन ऑसिलेशन ऑफ द टिप ऑफ द प्रोजेक्शन विल बी कम्प्लीट. आणि एक ऑसिलेशन ज्यावेळेला कम्प्लीट होईल त्यावेळेला तुम्हाला या प्रकारची एक वेव्ह तुम्हाला तयार झालेली मिळेल, आणि त्यावेळी अँगल जो ट्रेस होईल तो 360 डिग्री किंवा 2π. मग इथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे किंवा इथं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन UCM अँड लिनियर SHM. आपल्याला सर्वांना माहिती आहे UCM इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल with constant linear speed or constant angular velocity. And what is linear SHM? Linear SHM is the oscillatory periodic motion, की ज्या oscillatory periodic motion मध्ये every particle of that body is moving to and fro about the mean position along certain fixed path. मग linear SHM मध्ये हा fixed path हा straight असतो, जसा तुम्हाला इथं y axis दिसतो. हे पहा इथं y ऍक्सिस दिसतो, या y ऍक्सिस वर हा जो रेड स्पॉट आहे म्हणजे प्रोजेक्शनचा टिप, इट इज मुव्हिंग टू अँड फ्रो अबाउट द मेन पोझिशन म्हणजे ओरिजिन अलॉंग धिस फिक्स्ड पाथ. सो वी वॉन्ट टू फाइंड आउट व्हॉट इज द रिलेशन बिटवीन UCM म्हणजे टिप ऑफ रॉड ची मोशन अँड लिनियर SHM म्हणजे टिप ऑफ प्रोजेक्शनची मोशन. तर या दोन मोशन मध्ये असणारं रिलेशन आपल्याला डेव्हलप करायचं आहे. ओके, सो विथ धिस यू विल गेट आयडिया अबाउट द टिप ऑफ रॉड इज परफॉर्मिंग UCM and tip of the projection of rod is oscillating along y-axis about the origin. So let us shift towards the next slide. So in the next slide, once again the same diagram I have carried here. म्हणजे इथं रॉडचा जो टिप आहे त्याची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे आणि रॉडच्या प्रोजेक्शनचा जो टिप आहे त्याची मोशन मात्र ऑसिलेटरी मोशन आहे. सो वी वॉन्ट टू प्रूव्ह हिअर दॅट ॲज द टिप ऑफ रॉड म्हणजे इथं ब्लॅक स्पॉट न दाखवलंय पहा, इज मुव्हिंग अलॉंग सर्क्युम्फरन्स, इट इज ऑब्झर्व्ड दॅट टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड इज ऑसिलेटिंग अलॉंग वाय ॲक्सिस अबाउट द ओरिजिन. म्हणजे याचा मिनिंग सांगतो, जसं रॉडचा जो टिप आहे इज मुव्हिंग अलॉंग सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल, त्याच वेळी इट इज ऑब्झर्व्ड दॅट रॉडच्या प्रोजेक्शनचा टिप म्हणजे रेड स्पॉट इज ऑसिलेटिंग अलॉंग वाय ॲक्सिस अबाउट द ओरिजिन. मीन्स इफ मोशन ऑफ द टिप ऑफ द रॉड म्हणजे इथं ब्लॅक स्पॉट दिसतो इज UCM म्हणजे रॉडच्या टिपची मोशन UCM असेल, देन वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट मोशन ऑफ द टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड इज SHM. म्हणजे इथं ब्लॅक स्पॉटची मोशन जर UCM असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे रेड स्पॉट इज परफॉर्मिंग लिनियर SHM. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आता इथं ब्लॅक स्पॉट म्हणजे कोण आहे, टिप ऑफ द रॉड, आणि रेड स्पॉट म्हणजे कोण आहे, टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड. मग टिप ऑफ रॉड UCM परफॉर्म करत असेल तर टिप ऑफ द प्रोजेक्शन ऑफ रॉड लिनियर SHM परफॉर्म करणार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फॉर दिस, इन ऑर्डर टू प्रूव्ह दिस, सी हिअर, फॉर दिस वी शुड टेक प्रोजेक्शन्स. कुणाचे प्रोजेक्शन्स? ऑफ डिस्प्लेसमेंट,
velocity and acceleration. आता ही कुणाची डिस्प्लेसमेंट, कुणाची व्हेलॉसिटी, कुणाची ऍक्सलरेशन, तर UCM परफॉर्म करणाऱ्या टिपची. डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, ऍक्सलरेशन असेल, त्यांची प्रोजेक्शन घेऊया ऑन एनी रेफरन्स डायमीटर. आता इथं डायमीटर जो असेल तो वाय ऍक्सिसच्या अलॉंग असेल. म्हणजे ह्या वाय ऍक्सिसच्या अलॉंग UCM परफॉर्म करणाऱ्या टिपच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन घेऊया, व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन घेऊया, ऍक्सलरेशनचं प्रोजेक्शन घेऊया, आणि ते प्रोजेक्शन आपल्याला काय द्यायला पाहिजे, करस्पॉन्डिंग क्वांटिटीज फॉर लिनियर एसएचएम. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ऑल क्वांटिटीज फॉर UCM मस्ट गिव्ह करस्पॉन्डिंग क्वांटिटीज फॉर लिनियर एसएचएम. म्हणजे जर UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन घेतला तुम्ही वाय ऍक्सिस या डायमीटरवर, तर तुम्हाला लिनियर एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मिळालं पाहिजे. UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन घेतलात वाय ऍक्सिस या डायमीटरवर, तर एसएचएम परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी मिळाली पाहिजे. UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या ऍक्सलरेशनचं प्रोजेक्शन घेतलात along this reference diameter along y-axis, then you should get acceleration of particle performing linear SHM. म्हणजे याचा साधा मीनिंग असा आहे, प्रोजेक्शन्स ऑफ ऑल क्वांटिटीज फॉर UCM ऑन एनी रेफरन्स डायमीटर. आता इथला रेफरन्स डायमीटर आपण वाय ऍक्सिस घेऊ इथं, तर ती प्रोजेक्शन जे आहेत ऑल क्वांटिटीज, जे म्हणजे इथं आपण डिस्प्लेसमेंट घेतलंय, व्हेलॉसिटी घेतलंय, ऍक्सलरेशन घेतलंय, तर वी शुड गेट करस्पॉन्डिंग क्वांटिटीज फॉर लिनियर एसएचएम. याचाच अर्थ असा होतो की जर तुम्ही UCM ची प्रोजेक्शन घेतलीत कुठल्या तरी एका डायमीटरवर, सर्कलच्या एका डायमीटरवर UCM ची प्रोजेक्शन घेतलीत, तर ती प्रोजेक्शन म्हणजे लिनियर एसएचएम असणार आहे. मीन्स वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट if the tip of the rod is performing UCM, then tip of the projection of rod is performing linear SHM. म्हणजे याचा मीनिंग असा होतो, linear SHM is a projection of UCM along any diameter that we want to study here. See here, we want to prove that linear SHM as a projection of UCM along any diameter. याचा मीनिंग पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. UCM परफॉर्म कोण करताय, टिप ऑफ द रॉड. मग त्या टिप ऑफ द रॉडच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन एखाद्या रेफरन्स डायमीटरवर घ्या. मग त्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन शुड गिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. तसंच व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशनचं पण प्रोजेक्शन घ्या UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकल्स अलॉंग द डायमीटर, रेफरन्स डायमीटर. देन दॅट शुड गिव्ह acceleration and velocity of particle performing oscillatory motion. म्हणजे त्याचा मीनिंग असा होतो, प्रोजेक्शन ऑफ UCM along any diameter is nothing but linear SHM. So we want to prove this relation. For that purpose, we will consider a particle P performing UCM along circumference of circle of radius R and center O इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे आता इथं रॉड आपण घेतला नाही, रॉडचं फक्त टिप घेतलं की जे UCM परफॉर्म करत आहे, आणि त्याला आपण पार्टिकल P नाव दिलं. सो वी हॅव कन्सिडर्ड पार्टिकल P ॲज द टिप ऑफ द रॉड, बिकॉज टिप ऑफ द रॉड वॉज परफॉर्मिंग UCM. पार्टिकल P परफॉर्मिंग UCM अलॉंग सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस R. R म्हणजे त्या रॉडची टोटल लेंथ असणार आहे, आणि इथं सर्कलची रेडियस पण असणार आहे. अँड सेंटर O, आणि सेंटर O म्हणजे इथं ओरिजिन असणार आहे XY प्लेनचा, बट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना अँटी क्लॉक डायरेक्शनला रिव्हॉल्व्ह होते. सी दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये तुम्हाला सर्व क्लिअर मिळतं. इथं सर्क्युलर पाथ दिसतो, and that circular path is traced by the particle P. आणि या पार्टिकलच्या दोन पोझिशन्स आहेत, P0 आणि P. आणि इथं हे जे सर्कल फॉर्म झालंय त्या सर्कलची रेडियस R आहे. R इज द रेडियस ऑफ सर्कल, की जे आपण मगाशी रॉडची लेंथ म्हणू शकत होतो. सो
In this diagram, what is R? Radius of the circle. And this O is the center of the circle. You can call it as the origin of the XY plane. Center of the circle इथं आहे. तर इथं काय होतंय पहा, समजा तो रॉड किंवा ते पार्टिकल P या पॉइंट जवळ असेल तर त्या पार्टिकलची प्रोजेक्शन या वाय ॲक्सिसच्या अलॉंग इथं फॉर्म होईल. म्हणजे M ही प्रोजेक्शन असेल P पार्टिकलची. आपण म्हटलंय जे पार्टिकल UCM परफॉर्म करेल त्या पार्टिकलच्या प्रोजेक्शनची मोशन लिनियर SHM असणार आहे. म्हणजे M हे जर प्रोजेक्शन असेल P पार्टिकलचं तर M पार्टिकलची मोशन along y axis will be linear SHM about this origin, about this mean position. So we want to prove this. See here. So R is the radius of the circle, O is the center of the circle, and after that R0 bar. इथं दिसते पहा डायग्राम मध्ये R0 bar. What is this? This is the position vector of particle P0 at time t equal to 0. See here. R0 position vector of particle P. म्हणजे पार्टिकल P या सर्क्युलर पाथवर UCM परफॉर्म करतोय. पण त्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर ॲट पोझिशन P0 इज व्हॉट R0. बट दिस इज ॲट टाइम t इक्वल टू 0. म्हणजे त्या पार्टिकलनं मोशन या पोझिशन पासून स्टार्ट केलेलं आहे. आणि त्यावेळी त्यानं एक्स ॲक्सिस बरोबर किंवा OX ॲक्सिस बरोबर जो अँगल मेड केलाय तो फाय. आणि इथं R म्हणजे काय पहा, R बार. R बार which is equal to OP bar position vector of particle at time t. कारण ते पार्टिकल कंटिन्युअसली या सर्क्युम्फरन्स वरून पोझिशन चेंज करत आहे. त्यामुळे R0 bar is the position vector at time t equal to 0 and R bar is the position vector of particle at time t. Okay, and what is phi here? Phi is the reference angle. ज्या अँगलच्या मदतीनं तुम्ही अँग्युलर पोझिशन त्या P पार्टिकलची एक्सप्रेस करू शकता किंवा डिसाइड करू शकता. आणि हा रेफरन्स अँगल हा नेहमी OE या रेफरन्स पासून मेजर करायचा. O to E किंवा O to X या रेफरन्स पासून रेफरन्स अँगल मेजर करायचा. आफ्टर दॅट इथं जो रेफरन्स डायमीटर घेणार आहोत, ज्या डायमीटरवर प्रोजेक्शन फॉर्म होणार आहे P पार्टिकलची, म्हणजे M पार्टिकल ही प्रोजेक्शन आहे, तर तो डायमीटर म्हणजे इथं FH. See here. FH is the reference diameter along y-axis. Y-axis च्या along तो डायमीटर आहे, रेफरन्स डायमीटर. आणि त्यानंतर इथं OM is the projection of position vector R bar along y-axis. See here. OM is the projection of R bar म्हणजेच OP bar along diameter FH. म्हणजेच अगोदरच्या स्लाइड मध्ये हा OP म्हणजे रॉड होता आणि त्या रॉडची प्रोजेक्शन y ऍक्सिस वर प्रोड्यूस झालेली आहे ती म्हणजे OM आहे. मग इथं आता आपण फक्त म्हटलं इथं पोझिशन वेक्टरची प्रोजेक्शन आहे along y axis. So these are the physical quantities which will be referred in the next discussion. So the angular position of particle P, ह्या P पार्टिकल ज्यावेळेला सर्क्युलर मोशन वरून रिव्हॉल्व होईल त्यावेळेला डिफरंट पोझिशन ज्या त्याच्या आहेत त्या डिफरंट पोझिशन्स म्हणजे अँग्युलर पोझिशन्स ऑफ पार्टिकल P आर डिसाइडेड from the reference OX. See here, angular positions of particle P are decided with reference OX. म्हणजे P पार्टिकलची पोझिशन ही सर्कलच्या सर्क्युम्फरन्स वर आहे. त्या प्रत्येक ठिकाणची त्याची अँग्युलर पोझिशन आपण जी डिसाइड करणार आहे ती अँग्युलर पोझिशन आर डिसाइडेड विथ रेफरन्स OX. डायग्राम रेफर करा. वन्स अगेन द सेम डायग्राम. आता या सेंटेन्सचा मिनिंग काय होतो, म्हणजे अँग्युलर पोझिशन्स ऑफ पार्टिकल P आपल्याला जर डिसाइड करायचे असतील तर त्यासाठी जो अँगल मेजर करणार आहे दॅट शुड बी मेजर्ड विथ रेफरन्स OX. सी हियर, विथ रेफरन्स OX. इट मीन्स दॅट म्हणजे P पार्टिकलची अँग्युलर पोझिशन आपल्याला ठरवायची आहे, त्याचा मिनिंग सांगतो का. इफ पार्टिकल इज ॲट पोझिशन E, यू कॅन सी हियर, इफ पार्टिकल P is at position E, then its angular position is equal to 0 degree.
कारण एक्स ऍक्सिस बरोबर त्यावेळेला अँगल झालेला किती असणार, 0 असणार. सी हिअर, इफ पार्टिकल इज ॲट पोझिशन ई, इट्स अँग्युलर पोझिशन इज इक्वल टू 0 डिग्री. आता समजा तेच पार्टिकल एफ या पोझिशनला असेल. इफ पार्टिकल इज ॲट पोझिशन एफ, देन व्हॉट विल बी इट्स अँग्युलर पोझिशन? OX पासून अँगल मेजर करा, यू विल गेट 90 डिग्री और π/2 रेडियन. सी हिअर, इफ particle is at position F, its angular position equal to 90 degree or π/2 radian. And if that same particle is at position G, if particle is at position G, then its angular position will be angle from OX, this complete angle, you will get 180 degree, that means pi radian. If particle is at position G, its angular position equal to 180 degree, that is equal to pi radian. And if that particle is at position H, then what will be the angle from OX? 90, 90 and 90, 270 angle. So if particle is at position H, its angular position equal to 270 degree, म्हणजे 3 π/2 radian. And if this particle is at position E, म्हणजे E पोझिशनला पुन्हा पार्टिकल जर आलं तर त्याची अँग्युलर पोझिशन ही 360 डिग्री असेल, 2 पाय रेडियन असेल. सी, इफ द पार्टिकल इज ॲट पोझिशन ई, इट्स अँग्युलर पोझिशन इक्वल टू 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. सो ॲट टाइम t इक्वल टू 0, where is the position of particle? At P0. And T angular position is referred with reference angle phi. See here. At time t equal to 0, the particle will be at position P0. See the diagram. म्हणजे स्टार्टिंग टाइमला 0 असताना पार्टिकल इज ॲट पोझिशन P0 विथ रेफरन्स अँगल phi. त्यावेळेला त्याची अँग्युलर पोझिशन ह्या रेफरन्स अँगलनं आपण मेजर करणार. आफ्टर टाइम t, particle is moving from position P0 to P and it traces angular displacement omega t. त्यावेळी P पोझिशन जवळची त्याची जी अँग्युलर पोझिशन आहे त्यावेळी तुम्ही रेफरन्स अँगल किती घेणार? धिस phi अँगल प्लस ओमेगा टी. सो आफ्टर टाइम t, the particle will be at position P with angular displacement omega t. म्हणजे P0 पासून P या पोझिशनला जात असताना t टाइम लागला असेल तर त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा टी झालं. त्यामुळे P पोझिशन जवळची त्याची अँग्युलर पोझिशन व्यक्त करण्यासाठी OX पासूनचा टोटल अँगल घ्यावा लागेल, हा phi अँगल आणि ओमेगा टी. त्यामुळं टोटल अँगल थीटा इक्वल टू ओमेगा टी प्लस phi. दिस इज द अँग्युलर पोझिशन ऑफ पार्टिकल ॲट टाइम t. अशा पद्धतीनं P पार्टिकलच्या अँग्युलर पोझिशन्स आपण डिसाइड करू शकतो आणि त्या सगळ्या अँग्युलर पोझिशन्स आर मेजर्ड विथ रेफरन्स ऑफ OX. ओके, आता यानंतर आपण P पार्टिकल जे UCM परफॉर्म करत आहे त्या P पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन फाइंड आउट करूया अलॉंग द रेफरन्स डायमीटर FH. व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन फाइंड आउट करूया, ॲक्सलरेशनचं प्रोजेक्शन फाइंड आउट करूया. आणि या तिन्ही फिजिकल क्वांटिटीची जी प्रोजेक्शन्स आहेत दॅट शुड गिव्ह द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज फॉर द लिनियर एसएच. म्हणजे P पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन जर तुम्ही घेतलात अलॉंग दिस रेफरन्स डायमीटर FH, देन इट शुड गिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएच. P पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन घेतलात अलॉंग दिस डायमीटर FH, देन इट शुड गिव्ह velocity of particle performing linear SH. आणि P पार्टिकलच्या ॲक्सलरेशनचं प्रोजेक्शन घेतलात FH डायमीटरवर तर आपल्याला मिळायला पाहिजे ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SH. तरच तुम्ही म्हणू शकता प्रोजेक्शन ऑफ UCM along any diameter is linear SH. So let us learn projection of displacement. आपण प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करूया आणि त्यासाठी पुन्हा एकदा सेम डायग्राम रेफर करा. इथं OP किंवा R बार इज द पोझिशन ऑफ पार्टिकल ॲट टाइम t. त्यावेळी P पार्टिकलचं प्रोजेक्शन तुम्हाला इथं M मिळालंय का?
किंवा ओपी बार पोझिशन वेक्टरचं प्रोजेक्शन इथं ओएम मिळते तुम्हाला, ते तुम्ही वाय या कोऑर्डिनेटनं डिनोट केलेलं आहे. सो ॲट टाइम टी projection of position vector on the reference diameter fh, see here, at time t projection of position vector r bar, हे r bar position vector कुणाचं आहे? p पार्टिकलचं, की जे मगाच्या डिस्कशन मध्ये टिप ऑफ द रॉड होतं. p पार्टिकलच्या पोझिशन वेक्टरचं प्रोजेक्शन अलॉंग डायमीटर fh किती असणार आहे? OM असणार. आता ते OM काढत असताना इथं तुमच्या लक्षात येईल, हा टोटल अँगल जर थीटा झाला असेल तर इथला अँगल देखील थीटाच असेल आणि हा 90 डिग्री अँगल होईल. त्यामुळे ट्रायंगल OMP मध्ये साइन थीटा घेतलात तर साइन थीटा म्हणजे मिळेल तुम्हाला OM अपॉन OP. त्यातील OM म्हणजे Y घेऊ शकता आणि OP म्हणजे R घेऊ शकता. सो यू विल गेट OM इज इक्वल टू Y इक्वल टू R साइन थीटा. सी हियर, Y इक्वल टू OM इक्वल टू OP साइन थीटा. OP म्हणजे R आणि थीटा म्हणजे किती घेतलाय पहा, ओमेगा टी प्लस फाय. कारण P पॉइंट जवळचा जो रेफरन्स अँगल आहे त्या पार्टिकलचा, तो रेफरन्स अँगल थीटा होता, विच इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. सो व्हॉट इज Y? Y is nothing but projection of position vector of R bar. म्हणजे जे पार्टिकल UCM परफॉर्म करतंय त्या पार्टिकलच्या पोझिशन वेक्टरचं प्रोजेक्शन म्हणजे Y आहे. आणि त्यात Y इक्वल टू R साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजेच Y इक्वल टू तुम्हाला काय माहित आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. देन हु इज परफॉर्मिंग लिनियर SHM? प्रोजेक्शन ऑफ पार्टिकल P पार्टिकलचं जे प्रोजेक्शन आहे M, इट इज परफॉर्मिंग लिनियर SHM. मग M पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट Y इक्वल टू R साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि हे डिस्प्लेसमेंट जनरल एक्सप्रेशन आहे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट टाइम t. सी हियर, दिस इज एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM, ज्यामध्ये R म्हणजे अँप्लिट्यूड असणार आहे. इन दिस केस व्हॉट इज R? अँप्लिट्यूड ऑफ SHM. कारण मीन पोझिशन जर तुम्ही O घेतलात तर F आणि H ह्या एक्स्ट्रीम पोझिशन्स असतील. F इज द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि H इज द निगेटिव्ह एक्स्ट्रीम. आणि इथं ओमेगा काय असणार पहा? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रेफरन्स सर्क्युलर मोशन. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रेफरन्स सर्क्युलर मोशन. आणि याला तुम्ही अजून म्हणू शकता अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ लिनियर SHM. कारण ज्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं P पार्टिकल UCM परफॉर्म करते त्याच व्हेलॉसिटीनं प्रोजेक्शन पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर SHM. That's why it is also called as angular frequency for linear SHM. काय म्हटलं आपण? As it decides periodicity of SHM. तर इथं आपण काय प्रूव्ह केलं पहा? P पार्टिकल विच इज परफॉर्मिंग UCM त्याच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन घेतलं आणि त्या प्रोजेक्शन मधून आपल्याला पुन्हा डिस्प्लेसमेंटच मिळालं, पण कुणाचं? ज्या पार्टिकलची लिनियर SHM परफॉर्म करते त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मिळालं. लेट अस फाइंड projection of velocity, and what we will get we will see here. Projection of velocity म्हणजे आता ही जी velocity असणार आहे ती P पार्टिकलची असणार आहे which is performing UCM. आणि P पार्टिकलच्या velocityचं प्रोजेक्शन जर तुम्ही डायमीटर FH वर घेतलात तर you should get velocity of particle performing linear SHM. See here, instantaneous velocity of particle at position P इन सर्क्युलर मोशन. म्हणजे P पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्यावेळी त्याची जी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असणार आहे पार्टिकल P ची सर्क्युलर मोशन मध्ये इज अलॉंग टँजंट टू सर्कल ॲट पॉइंट P. डायग्राम मध्ये रेफर करा. सी हियर, P पार्टिकल ॲट टाइम T ला या ठिकाणी आहे, त्यावेळी त्याचा रेफरन्स अँगल थीटा ओमेगा टी प्लस फाय आहे. इजंट इट? मग P पार्टिकलची जी काय व्हेलॉसिटी आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे सर्क्युलर मोशनवर, इट इज अलॉंग टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट P. म्हणजे ह्या टँजंटच्या अलॉंग त्याची व्हेलॉसिटी आहे. देन V बार इक्वल टू R ओमेगा, मॅग्निट्यूड ऑफ दॅट व्हेलॉसिटी. ह्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड तुम्हाला किती मिळेल? V इक्वल टू R ओमेगा. P particle is performing UCM.
त्या पी पार्टिकलच्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पी पॉइंट जवळ अलॉंग द टँजंट असणार आहे आणि त्याची मॅग्निट्यूड आपण इथं समोर लिहिली. आता इथं ही जर जॉमेट्री कंप्लीट केलात तुम्ही, हा तर तुम्हाला प्रोजेक्शनच मिळाला. पी पार्टिकलचं प्रोजेक्शन इथं मिळेल पहा, म्हणजे यम होता. पुन्हा हा पॅरलोग्राम कंप्लीट केलात तुम्ही, तर पॅरलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स या इक्वल आणि पॅरलल असतात. त्यामुळं जर या टँजंटची व्हॅल्यू तुम्ही व्ही बार घेतला असाल तर त्याची अपोजिट साइड जी आहे त्याची व्हॅल्यू देखील व्ही बारच येईल. त्यानंतर हा जर अँगल इथं थिटा असेल, इथला अँगल देखील थिटाच असणार आणि हा पण अँगल तुम्हाला थिटाच मिळेल. आता इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झाला पण त्यामध्ये इथं तुम्हाला 90 डिग्री अँगल मिळेल. आता जर या व्हेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड मिळाली तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ दिस व्हेलॉसिटी, या व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन घेतलात अलॉंग वाय ऍक्सिस, तर ते व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन म्हणजे इथं असणार आहे प्रोजेक्शन व्ही वाय विल बी द प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अलॉंग वाय ऍक्सिस. ते फाइंड करण्यासाठी या ट्रायंगल मधून तुम्ही कॉस थिटा घेऊ शकता. कॉस थिटा इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे व्हेलॉसिटी आणि ऍडजसंट साइड म्हणजे प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. यू विल गेट द प्रोजेक्शन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑन द रेफरन्स डायमीटर. रेफरन्स डायमीटर म्हणजे FH होता वाय ऍक्सिसच्या अलॉंग. यू विल गेट VY इक्वल टू V cos थिटा. राईट अँगल ट्रायंगल वरून तुम्ही घेतलं. VY इक्वल टू V cos थिटा. व्हॉट इज VY? दिस इज द प्रोजेक्शन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. आता ही व्हेलॉसिटी कुणाची? पी पार्टिकलची. पी पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचे प्रोजेक्शन ऑन रेफरन्स डायमीटर घेतला VY इक्वल टू V cos थिटा. यातील V म्हणजे मॅग्निट्यूड R ओमेगा घेणार आणि थिटा म्हणजे ओमेगा टी प्लस फाय. यू विल गेट R ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि जर तुम्हाला लिनियर SHM मधील पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवत असेल तर तो सेम फॉर्म्युला आहे पहा. VY इक्वल टू R ओमेगा, इथं फक्त A होतं, इथं A ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे पुन्हा इथं तुम्हाला ही जी व्हेलॉसिटी मिळाली ती व्हेलॉसिटी लिनियर SHM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची मिळाली. पण ती ही व्हेलॉसिटी म्हणजे कोण आहे? प्रोजेक्शन आहे. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग UCM. म्हणजे UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची प्रोजेक्शन घेतलात तर तुम्हाला मिळते व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. सिमिलर टू projection of displacement gives you displacement of particle performing linear SHM. So let us find projection of acceleration. And what is this? This is the expression for velocity of particle performing linear SHM. Next, we will find out projection of acceleration. Projection of acceleration. To find this projection, let us refer this diagram first. And before that, in UCM, instantaneous acceleration of particle at position P, म्हणजे UCM मध्ये पार्टिकलला जे ऍक्सलरेशन असतं त्या ऍक्सलरेशनला तुम्ही एक तर रेडियल ऍक्सलरेशन म्हणता किंवा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणता. दॅट ऍक्सलरेशन इज डायरेक्टेड अलॉंग रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. मग इथं पी पार्टिकल UCM परफॉर्म करताय. मग पी पार्टिकलची टी टाइमची पोझिशन जी पी आहे त्या ठिकाणी त्याचं जे ऍक्सलरेशन असणार त्या ऍक्सलरेशनला तुम्ही रेडियल ऍक्सलरेशन म्हणू शकता, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणू शकता, but which is directed along radius towards the center of circle. You can see this diagram. ह्या डायग्राम मध्ये पी पार्टिकलचं instantaneous acceleration हे पाहिजे AR bar आहे. And that AR bar is the radial or centripetal acceleration where it is directed along this radius towards the center. म्हणजे हे जे पोझिशन वेक्टर आहे त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला त्या ऍक्सलरेशनची, रेडियल ऍक्सलरेशनची किंवा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन असते. दिस इज द इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन. मग त्याची मॅग्निट्यूड किती आहे? मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ऍक्सलरेशन इज गिवन बाय AR इक्वल टू, सी दिस, AR इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. ही मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. आता आपण काय करूया, ह्या रेडियल ऍक्सलरेशनच्या मॅग्निट्यूडचा प्रोजेक्शन घेऊ. प्रोजेक्शन ऑफ magnitude of radial acceleration along reference diameter that is along y axis FH. म्हणजे
ह्या ॲक्सलरेशनची, हे ॲक्सलरेशन UCM परफॉर्म करणाऱ्या पार्टिकल्स आहे. We will take projection of this acceleration along y-axis, that means along reference diameter, आणि ते प्रोजेक्शन म्हणजे AY असेल. आता इथं हा अँगल थीटा म्हणजे हा देखील अँगल इथला थीटा येणार, हा राईट अँगल ट्रँगल. मग ही जर तुम्हाला अपोजिट साइड करायची असेल तर साइन थीटा घ्यावी लागेल. Therefore, projection of acceleration on reference diameter y-axis along FH, that is AY equal to AR sin theta. यातील AR म्हणजे घेणार तुम्ही R ओमेगा स्क्वेअर आणि साइन थीटा मध्ये घेणार ओमेगा टी प्लस फाय. सी हिअर, therefore AY equal to मायनस R ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. आता इथं मायनस साइन कशामुळे आलं पहा, हे R म्हणजे अँप्लिट्यूड आहे SHM ची. मायनस साइन कशामुळे आलं पहा, हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे Y आणि हे तुमचं ॲक्सलरेशन आहे. लिनियर SHM मध्ये acceleration and displacements are oppositely directed. That's why the negative sign is there. आणि इथं y ही कुणाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलात, इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन जे मिळालं होतं, म्हणजे इथं y म्हणजे कुणाची व्हॅल्यू आहे पहा, r sin ओमेगा टी प्लस फाय, याची व्हॅल्यू y आहे. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. आणि इक्वेशन 3 is the expression for acceleration of particle performing linear SHM. So in this way, in equation 1, we find out projection of displacement. In equation 2, we find out projection of velocity. And in equation 3, we find out projection of acceleration. मग ही कोणत्या मोशनची प्रोजेक्शन्स आहेत? UCM परफॉर्म करणारं जे P पार्टिकल आहे इथं P पार्टिकल जे आहे इट इज परफॉर्मिंग UCM. मग P पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन, P पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन आणि P पार्टिकलच्या ॲक्सलरेशनचं प्रोजेक्शन जर तुम्ही घेतलात तर आपल्याला करस्पॉन्डिंग क्वांटिटीज फॉर लिनियर SHM मिळतात. सो वी विल कन्क्लूड हिअर फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 and 3. इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं प्रोजेक्शन मिळतं, 2 मध्ये व्हेलॉसिटीचं प्रोजेक्शन मिळतं आणि 3 मध्ये ॲक्सलरेशनचं प्रोजेक्शन मिळतं. इट इज क्लिअर दॅट प्रोजेक्शन ऑफ एनी क्वांटिटी फॉर UCM, इथं आपण 3च क्वांटिटी घेतल्यात, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. प्रोजेक्शन ऑफ एनी क्वांटिटी फॉर UCM gives the corresponding quantity for linear SHM. This shows that projection of UCM on any diameter is linear SHM. So in this way, we find out the relation between UCM and linear SHM. What is that relation? The relation is that projection of UCM on any diameter. आता हा आपला डायमीटर अलॉंग y ॲक्सिस होता, तो FH होता. मग UCMचं प्रोजेक्शन एनी डायमीटर जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला मिळतं लिनियर SHM. फायनली वी विल नोट 2 थिंग्स. त्यापैकी पहिली थिंग म्हणजे इथं रेफरन्स सर्कल आणि रेफरन्स पार्टिकल कुणाला म्हणायचं पहा. सी हिअर, रेफरन्स पार्टिकल कुणाला म्हणायचं पहा, द पार्टिकल P विच इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या ठिकाणी P पार्टिकल जे आहे, जे रॉडचं टिप होतं, इट इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट P particle is called as a reference particle. The particle which is performing UCM along the circumference of circle is called reference particle. मग reference circle कुणाला म्हणायचं? The circle along which particle P is performing UCM. म्हणजे ज्या सर्कल वरून P पार्टिकल UCM परफॉर्म करत आहे त्याला म्हणायचं रेफरन्स सर्कल. So in this way we studied the reference circle method to find the relation between UCM and linear SHM. So I think you will understand this concept to study the relation between UCM and linear SHM. We have studied a reference circle method. So with this we will end this lecture. Thank you friends.